काय झालं? काय झालं? काय झालं सांगशील का? सागर बघ, मी तुला सांगत नव्हते, मला तिकडे राकेश दिसला. तुझा विश्वास नव्हता बसत माझ्यावर. सागर, एका फोटो मध्ये मला राकेश दिसला. काय? हो राकेश? सागर, मी तुला हाक मारायला गेले तेवढ्यात कोणतरी जबरदस्तीने माझं तोंड दाबलं. तुझा फोटो हिसकावून घेतला, नेगेटिव्ह हिसकावून घेतलाय. सागर, सागर तो राकेशच असणार. हो. काळजी करू नकोस, मी बघतो त्याला. राकेश, कुठे होतास तू? बघा आता बाहेर नाही येतोय. हे बघ, खोटं बोलू नकोस. आता बाहेर नाही येतोस तू? अरे खोटं कशाला बोलू? मी ज्योतीला भेटायला गेलो होतो, तिकडनं आलोय. तुझ्या समोरच आलो ना. बरं, तुझा विश्वास नाही का? एक मिनिट, तू बोल ना तिच्याशी. ठीक आहे. हे बाई राकेश, डोंट ट्राय टू ऍक्ट स्मार्ट. तू आता आमच्या खोलीत होतास, मुक्ताच्या हातातले फोटो आणि निगेटिव्ह घेतलेस तू. सागर, एक मिनिट. पहिली गोष्ट, मी तुला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देऊ लागत नाही. पण तरी सागर, मला तुझी दया येते म्हणून सांगतोय. मी आता ज्योतीला भेटून आलो, हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस. पण त्याच्या आधीच्या क्षणाला मी तुमच्या रूम मध्ये असू शकतो? ठीक आहे, मान्य आहे. मला एक सांग, आम्ही दोघं जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा तू काय करत होतास तिकडे? मी? एक मिनिट, मी घरच्यांना विचारलंय, तू घरी नव्हतास. एक्झॅक्टली, मी घरी नव्हतोच, कारण मी पुण्याला गेलो होतो. आता परतीची तिकीट पण टाकू वाटतं. नको. सागर, आता कसं समजावू मी तुला? सागर, कितीही झालं, कसंही झालं, तरी तू भाऊ आहेस रे माझा. मी हे असं काहीतरी वागेन तुझ्याशी असं खरंच वाटतं तुला? मुक्ता, आय थिंक आय शुड टॉक टू हर. मी बोलतो तिच्याशी. असू दे, त्याची काही गरज नाहीये. थँक्यू सो मच. अहो, आमच्या शब्दाखातर तुम्ही एवढं केलं, खरंच कसे आभार मानावेत कळतच नाहीये. नाही नाही नाही, थँक्यू सो मच अगेन. या, बसा ना. बडसावळे, हाच तो 10 लाखाचा चेक. अरे, मिळाला? मिळाला म्हणजे सहजासहजी नाही मिळाला. मॅनेजर द्यायला तयार नव्हतेच. आम्हाला फोन करावा लागला. आम्ही त्यांना सांगितलं, म्हणजे आम्हाला सांगावंच लागलं की या चेकमध्ये काहीतरी फ्रॉड असायची शक्यता आहे. तेव्हा मग दिला पाठवून त्यांनी परत. आपल्याला अशी कबुली द्यावी लागावी ही कंपनीच्या दृष्टीने किती लाजिरवाणी गोष्ट आहे, नाही का? हो, नाहीतर काय. इतकी वर्ष जपलेली प्रतिष्ठा एका क्षणात धुळीला मिळाली असती. नाईलाजच होता, त्याच्यामुळे रिस्क घ्यावीच लागली आम्हाला. मासाहेब, हा चेक मी जरा नजरेखालून घालू का? हो हो. मासाहेब, ज्यानं कोणी या सह्या केल्या असतील ना, त्याचं कमालीचं कौशल्य मान्य करावंच लागेल. अहो, सागर सरांची किंवा पद्माकर सरांची सही मी रोज पाहतो, पण
मलाही या सह्या खोट्या आहेत हे कळलं नसतं. हो, पण हस्ताक्षर तज्ज्ञाला कळेल की नाही? हो, नक्कीच. अहो, हस्ताक्षरातला फरक ओळखण्याचे त्यांच्याकडे बरेच मार्ग असतात. बरं मासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कागदपत्रांची फाईल मगाशीच तुमच्याकडे पाठवली आहे. त्यामध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या हस्ताक्षराचा नमुना आहे. आम्ही तुम्हाला जे कागदपत्र तयार करायला सांगितलेत त्याचा कोणाला संशय तर नाही ना आला? छे, अजिबात नाही. कारण आपल्याकडे प्रत्येकाच्या हस्ताक्षराचा नमुना सुरुवातीला जमा असतो. नोकरीसाठी करावा लागणारा अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात करावा अशी अट आहे आपली. ठीक आहे, मग हा चेक आणि तुम्ही तयार केलेली फाईल हस्ताक्षर तज्ज्ञांच्याकडे पाठवून द्या आणि लवकरात लवकर रिपोर्ट द्यायला सांगा. होय माझं. हाय. आमच्या खोलीत काय करतोय? अगं मी तुलाच भेटायला आलो होतो. का? का म्हणजे कशी आहेस तू? आय मीन तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना? तुझं काय चाललंय राकेश? का असा त्रास देतोस तू मला? तू का हातून मागे लागलायस? हे बघ, तुम्हाला आणि सागरला सुखाने जगू देणार आहेस की नाही? सगळीकडे दिसत असतोस मला, मागे लागलायस तू माझ्या. मुक्ता अगं शांत हो. मी तुला नेमकं हेच समजवायला आलोय. आता तुला सारखे माझे भास होणं बरोबर नाही. अगं लग्न झालंय तुझं. तुझ्या नवऱ्याला सागरला काय वाटेल? शट अप राकेश. तू काय बोलतोस तुला कळतंय? तू इतका खालच्या थराला जाशील कधी वाटलं नव्हतं. खोटं बोलतोयस तू. तू दिसलास ना की असं वाटतं कान पाठ मोडू तुझं. स्टॉप इट. हाऊ डेअर यू. माझ्या मुलावर हात उघडण्याची हिंमत कशी झाली तुझी? काय गे, माझ्याकडे बघ ना. लुक ॲट मी. बोलायचं नाही म्हटलं तर इथपर्यंत पोहोचलीस का तू? काय गे, का अजूनही माझ्या मुलावर डोळा आहे तुझा? चल मी थांब. तुझ्या तमाशाचं उत्तर आता तमाशालीच देते. घरातल्या प्रत्येक माणसाला बोलवते आणि दाखवते तुझं काय चाललंय ते. मम्मा प्लीज. अगं या सगळ्यात तिचा काहीच दोष नाहीये ग. ती सगळं मुद्दामून नाही करत आहे. मम्मा ती खूप रागवली ना की मग तिचं डोकं फिरतं. हो ना मुक्ता? राकेश, तिची बाजू घेऊ नकोस. शी डझंट डिझर्व इट. अरे हिला काय मी आज ओळखत नाही? महान नाटकबाज मुलगी आहे ही. आणि आता तर काय डोकंच फिरलंय तिचं. म्हणे भास होत आहेत मला राकेशचे. मम्मा प्लीज. इट्स ओके. इट्स नॉट ओके बच्चा. इट्स नॉट ओके. अरे ही आता हिचं लग्न झालं तरी पण तुझ्या मागे लागते. मम्मा तुझा संताप होणं स्वाभाविक आहे ग. पण मामा जर तिच्याही मनाचा विचार कर ना. ती सगळं मुद्दामून नाही का करत मामा. मम्मा तिला सारखे माझे भास होतात कारण तिचं खूप प्रेम होतं ग माझ्यावर. आय थिंक अजूनही आहे. सो नाउ आय थिंक शी नीड्स सायकॅट्रिक ट्रीटमेंट. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपल्या दोघांमध्ये आता पूर्वीसारखं काही राहिलं नाहीये. तुला का कळत नाहीये? मम्मा मी पाहिजे तर तुझी शपथ घेऊन सांगतो मी हिच्याशी कधीही असं वागलो नाहीये. हे सगळे हिच्या मनाचा खेळ आहे. तर प्लीज असं वागू नको. अगं ज्योतीचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे. तू आता वहिनी आहेस ग माझी. आणि मम्मा
भावाच्या बायकोवर नजर ठेवा इतकं मी नीच आहे का काय? मी नाही बाबा. राकेश राकेश हे बघ तू रडू नकोस. अरे माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. हे बघ तू असं काय काय झालं आता बरं वाटतंय तुला? आणखी किती त्रास देणार आहे तू माझ्या मुलाला? हाऊ मच मोर आर यू गोइंग टू हर्ट हिम टेल मी. मुक्ता एक लक्षात ठेव, आज नंतर तू कधीही राकेशच्या आजूबाजूला पण दिसता कामा नये. जर दिसलीस ना तर याद राख मी स्टे अवे फ्रॉम माय सन. डू यू गेट मी? त्याच्यापासून लांब राहायचं. तू चल तू. बाय मुक्ता. अरे या केस संदर्भात काही नवीन कळलंय तुला? अरे आम्ही काही कच्ची खेळी खेळलेली लोक नाही. आमचेही काही ठोकताळे असतात. या अशा गुन्ह्यांमध्ये ना 80% लोक गाडी रिपेंट करतात, नंबर प्लेट बदलतात. मग अरे आजूबाजूला माणसं पाठवली, जवळच्या गॅरेजेसमध्ये तपास केला, कस्टमर म्हणून आपले लोक पण पाठवले. मग काय सापडले तिथे? सापडलं, चोख सापडलं. ते गॅरेज सापडलं, तो गॅरेजवाला सापडला आणि त्याच्या गॅरेजमध्येच गाडी रिपेंट झाली असं त्या राजू गॅरेजवाल्यानं कबूल पण केलं. तो माणूस पण आयडेंटिफाय केलाय. पुढे काय? काय सराईत गुन्हेगारच आहे. बऱ्याच वेळा जेलची हवा खाऊन आलाय. त्याचा फोटोही आहे आमच्या रेकॉर्डवर. हा बघ, हा फोटोच आणलाय तुला दाखवायला. पप्पा मला बघू. पप्पा मी पाहिलंय ह्याला. हो, सागर आणि मी तुम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलो होतो ना. अरे बघून चालता येत नाही? मी खात्रीने सांगते हाच येतो. गुड. चला, म्हणजे एक गोष्ट तर कन्फर्म झाली, तुझ्यावर हल्ला करणारा माणूस हाच आहे. आता ह्याच्या मागे कोण आहे ते शोधलं म्हणजे झालं. पप्पा बोलवलं मला? मला तुझ्याशी बोलायचंय. तुला जर का काही प्रश्न विचारले तर त्याची खरी उत्तर देणार आहेस तू? हो बोला ना. तू मुक्ताला खरंच त्रास देतोयस? पप्पा मी कशाला तिला त्रास देऊ? राकेश, माझ्या प्रश्नाला मला उत्तर हवं. उत्तर म्हणून दुसरा प्रश्न नको. नाही पप्पा, मी मुक्ताला कधीही कसलाही त्रास दिलेला नाही. मग ती असं का म्हणेल की तू तिला गोळ्याला दिसलास? ते जिकडे फिरत होते त्यांच्या मागे तू फिरत होतास, तिच्या निगेटिव्ह फोटोज तू पळवल्यास. हे सगळं काय चाललंय? ते पहा, मुक्ताला मी लहानपणापासून ओळखतो. उगाच हे असं बोलणाऱ्यातली मुलगी ती नाहीये. एक मिनिट दिवा. त्या मुक्ताला तुम्ही ओळखता आणि राकेशला तुम्ही ओळखत नाही? त्या मुलींनी तुम्हाला काहीही सांगितलं आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या मुलावर विश्वास नाही तुमचा?
दिवाकरराव, इतक्या वर्षात आपला मुलगा कधी खोटं बोललाय का आपल्याशी? तो कधी चुकीचा वागलाय का? नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. मग आता का वागेल? मेघना, हे वय वेडा असतं. भान सुट्ट मुलांचं. ईर्षेपोटी, असूयेपोटी, पॉझिटिव्हनेसमुळे मुलं अशी वागू शकतात. नाही बाबा, असं काही नाहीये. बाबा, मुक्ताबद्दल आता मला काहीच वाटत नाही. ना राग, ना लोभ, ना प्रेम, ना मत्सर. बाबा, प्लीज बिलीव्ह मी. आणि तरीही जर का तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर ज्योती आणि माझ्या लग्नाची तारीख फिक्स करा, लवकरात लवकरची. मग तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसेल ना. राकेश अगदी बरोबर बोलतो. आता ज्योती आणि राकेशचं लग्न लांबणीवर पडायला नको. हे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते सोडवण्याचा हा एकच मार्ग आहे. तुम्ही आजच्या आज मानशी या दोघांच्या लग्नाबद्दल बोला प्लीज. आपण दोघेही बोलूया. ठीक आहे. फ्रेंड, थोडं कन्सेशन दे ना. तू खाऊ नको. काही कन्सेशन वगैरे नाही. आईस्क्रीम खायला आपण चाललोय. सागर, चल चल, मी तुला आईस्क्रीम. यशवंत काय? यस सर. तू बोलतो का देऊ तुला राणेच्या ताब्यात? नाही बोलत. राणे. यस सर. घ्यायला ताब्यात. साहेब, हा असा ऐकायचा नाही. त्याला 3rd डिग्रीत लावायला पाहिजे. राणे राणे राणे, नका मारू त्याला. सांगतो म्हणतोय ना तो. तू कोणाकडून तरी सुपारी घेऊन गोवर्धन प्रभूंच्या अंगावर गाडी घातलीस हे माहिती आहे आम्हाला. बोल, कोणी दिली सुपारी तुला? बोल लवकर. माहिती नाही साहेब. सर, हा असा बोलायचा नाही. तुम्ही फक्त मला 10 मिनिटं द्या. बघा कसा पोपटासारखा बोलायला होतो त्याला. प्लीज सर, फक्त 10 मिनिटं. ठीक आहे, घ्यायला ताब्यात. अंगावर खुणा राहता कामा नाहीत. बोलतो की नाही तू?
बोल हे बघ बोल बोलतोस सगळं बोलतोस